माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील अर्धवट राहिलेला कुंभे जलविद्युत प्रकल्प, कुंभे बोगदा आणि त्यातील कुंभे गावापर्यंत पोहोचताना लागणारे मनमोहक धबधबे हे पावसाळ्यात पर्यटकांना भुरळ घालू लागलेत. मात्र कुंभे येथील पर्यटन जीवघेणं ठरतंय. कुंभे धबधब्यात 16 जुलै रोजी मुंबई माटुंगा येथून 7 मित्रमैत्रिणींसह अवनी संजय कामदार ही 27 वर्षीय तरुणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आली होती. सकाळी 10:30 ते 11 वाजण्याच्या सुमारास अवनी धबधब्याच्या पाण्यात सेल्फी घेत होती. मात्र तिचा हाच सेल्फी शेवटचा ठरला आणि ती धबधब्याच्या खळखळत्या पाण्यात पडली. तरुणी धबधब्यात पडल्याची खबर मिळताच माणगाव पोलीस उपविभागीय अधिकारी, माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे आणि पोलीस टीम, माणगाव तहसीलदार विकास गारुडकर तसंच साळुंखे रेस्क्यू टीम, माणगाव सीस्केप रेस्क्यू टीम महाड, आपदा मित्र, कोलाड रेस्क्यू टीम, शेलार मामा टीम, महावितरण कर्मचारी, आरोग्य यंत्रणा हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तब्बल 6 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर अवनीला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं. मात्र तिला अनेक मोठ्या दुखापती झाल्या होत्या. तिला असंख्य फ्रॅक्चर झाले होते. त्यातच अवनी कामदार हिचा माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे माणगाव तहसीलदार तसंच माणगाव पोलीस निरीक्षक यांनी पर्यटकांना सूचना दिल्यात. पर्यटन करा, पर्यटनाचा आनंद घ्या, पण स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. जीवावर बेतेल असं वर्तन करू नका, असं आवाहन तरुण पिढीसह सर्व पर्यटक नागरिकांना प्रशासनानं केलं आहे. वादळवारा लाईव्हसाठी प्रमोद जाधव, माणगाव. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.